खूप साऱ्या रिक्वेस्ट या रेसिपीसाठी आल्या होत्या. आज बनवतोय आपण कर्नाटका स्पेशल बेण्णे डोसा. एकदम टेस्टी असतो हा बेण्णे डोसा, तुम्हाला तर माहिती आहे ना. बिलकुल परफेक्ट मेजरमेंट सकट ही रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला घरी पण हा डोसा एकदम आरामात करता येईल आणि कमर्शियल पर्पजसाठी पण या रेसिपीचा तुम्हाला उपयोग करता येईल. चला सुरुवात करूया. या डोस्यासाठी आपण इडली राईस म्हणजे उकडा चावल घेतलेला आहे 2.5 कप, ज्याचं वजन आहे 500 ग्रॅम. जर इडली राईस अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी आपण सोना मसुरी राईस पण वापरू शकतो. उडद गोटा घेऊया अर्धा कप, ज्याचं वजन असेल साधारणपणे 100 ग्रॅम. चना डाळ 2 टेबलस्पून, ज्याचं वजन आहे साधारणपणे 30 ग्रॅम. 1 टीस्पून मेथीचे दाणे, ज्याचं वजन आहे 5 ग्रॅम. बस आता हे राईसचं मिश्रण 3दा पाण्यातनं धुवायचं आहे. म्हणजे पाणी टाकल्यानंतर थोडंसं हाताने असं फिरून घ्यायचं आहे, पाणी काढायचं आहे, परत पाणी टाकायचं आहे, असं 3दा करायचं आहे. त्याच्यानंतर फ्रेश पाणी टाकून याला पाण्यामध्ये कमीत कमी 5 तास भिजत ठेवायचं आहे. आता 5 तास झालेले आहेत आणि तांदूळ डाळ वगैरे आता पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेली आहे. मी इथे 1.5 कप पोहा घेतलेला आहे, ज्याचं वजन आहे साधारणपणे 125 ग्रॅम. काही लोक इथे पोह्याच्या ठिकाणी मुरमुरे पण वापरतात. तांदूळ आणि उडद गोटा आपण जी भिजत ठेवली होती त्याला गाळून घेऊया, पाणी काढून घेऊया. पोह्यांना पण व्यवस्थित 2दा धुवून घेऊया. हे धुतलेले पोहे घालूया राईसच्या वरती. बस सगळं एकत्र व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याला मिक्सरमधनं वाटून घेऊया. सुरुवातीला मी इथे अर्धा लिटर पाणी वापरतोय. हे जे सोक केलेलं राईसचं मिश्रण आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. सुरुवातीला एकदम खूप जास्ती पाणी नाही घालायचं, थोडंसंच घालायचं आहे. खूप जास्ती पाणी घातलं तर मिश्रण व्यवस्थित वाटलं जाणार नाही. बिलकुल फाईन पेस्ट होणं हे फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला वाटत जायचं आहे. हे बघा, अशी ही बिलकुल स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. आता मी याला या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. उरलेलं मिश्रण वाटताना ऑलमोस्ट अर्धा लिटर पाणी संपलेलं आहे आता, आणि म्हणूनच साधारणपणे आणखीन 1 कप पाणी उरलेलं मिश्रण वाटताना मी वापरलेलं आहे. बॅटर खूप जास्ती घट्ट नाही, थोडंसं पातळच ठेवलं आहे आपण. आधीच्या व्हिडिओमध्ये मसाला डोस्यासाठी जे आपण बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे. या बॅटरमध्ये त्या बॅटरपेक्षा कुरमुरा किंवा पोहा जे काही वापरतोय आपण 2 पैकी, त्याची क्वांटिटी आणि मैद्याची क्वांटिटी थोडी जास्ती असते. हे मिश्रण वाटताना टोटल पाणी आपण जे यूज केलं ते अर्धा लिटर प्लस 1 कप म्हणजे साधारणपणे 650 ml पाणी आपण वापरलं. आता साधारणपणे 10 ते 12 तास याला फर्मेंट करायला आपल्याला ठेवायचं आहे गरम ठिकाणी, आणि थंडीच्या मोसममध्ये साधारणपणे 12 तास तर लागतातच याला फर्मेंट व्हायला. आता 12 तासानंतर हे व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये मैदा घालायचा आहे. अर्धा कप मैदा घालू आपण याच्यामध्ये, ज्याचं वजन आहे साधारणपणे 70 ग्रॅम. याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ, 1/4 टेबलस्पून साखर आणि साधारणपणे 200 ml पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. किंचित थोडी साखर घालायचं कारण आहे की जेव्हा आपण डोसा बनवूया तेव्हा साखर कॅरमलाइज होते आणि रंग छान येतो. हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, नीट बघून घ्या. बॅटरचं वजन करून दाखवतो. हे आहे साधारणपणे 2.25 किलो. याचा अर्थ या बॅटरपासून साधारणपणे 20 ते 22 डोसे आरामात बनतील. डोसा बनवताना तव्याचं टेम्परेचर हे मीडियम हॉट असलं पाहिजे, त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडून आणि त्याला असं कपड्याने पुसून याचं टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो. आणि बॅटर असंच थोडं स्टर करून वाटीच्या साहाय्याने आपण हे बॅटर घालू तव्याच्या वरती अशा प्रकारे. जर लोखंडाचा तवा असेल तर थोडंसं मीठ त्याच्यावरती घालून आपण त्याला सीझन करू शकतो. आणि मग कांदा अर्धा कापून आणि थोडंसं तेल वरती शिंपडून हा कांदा छान तव्यावरती असा छान रगडून फिरवायचा आहे. असं केल्यामुळे डोसा चिटकणार नाही. हे बघा, गरम तव्यावरती मी अशा प्रकारे बॅटर घातलेलं आहे आणि त्याला असं फिरवून घेतलेलं आहे. पण तुम्ही बघू शकता डोसा मी खूप जास्ती पातळ नाही केलेला आहे. साधारणपणे 1 मिनिटानंतर हा डोसा बिलकुल जाळीदार बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि डोशाचं हे टेक्स्चर हीच याची खासियत आहे. बेण्णे डोसा बनवताना नेहमी लोणी म्हणजे व्हाईट बटरचा वापर करतात, पण जर व्हाईट बटर नसेलच तर रेग्युलर सॉल्टेड बटर पण आपल्याला इथे वापरता येईल. हा डोसा बिलकुल बटरी असतो आणि हीच त्याची खासियत आहे. हे बघा, हे लोणी आपण व्यवस्थित या डोस्यावरती छान लावून घेतलेलं. 2 मिनिटानंतर जर तुम्ही मसाला डोसाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी लाल मिरची आणि लसणाची चटणी दाखवली होती, तर ती चटणी मी याच्यावरती 2 मिनिटानंतर लावून घेतोय. काही लोक याच्यावरती पोडी पावडर घालतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल चटणी किंवा पोडी पावडर दोन्हीपैकी एक तुम्ही याच्यावरती घालू शकता. त्या चटणीच्या आणि पोडी पावडरच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तव्याचं टेम्परेचर मात्र इव्हन असलं पाहिजे. जर फ्लेम छोटी असेल तर तवा तुम्ही मागे पुढे थोडासा करू शकता. हे बघा, बाहेरनं बिलकुल क्रिस्पी आणि आत एकदम सॉफ्ट आणि बटरी असा हा बेण्णे डोसा तयार झालेला आहे. बटाट्याची भाजी डोस्यावरती ठेवून फोल्ड करून पण तुम्ही सर्व करू शकता, किंवा भाजी आपण साईडला वाटीमध्ये पण सर्व करू शकतो. याच्यासोबत सांबार, कोकोनट चटणी, टोमॅटो चटणी या सगळ्या गोष्टी पण आपण सर्व करू शकतो. या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी देव्स किचन मराठीवरती शेअर केलेल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही बघू शकता किती मस्त, किती टेस्टी बनला आहे आपला हा बेण्णे डोसा. याला तोडून दाखवतो. आणि हा डोसा खाताना मस्तपैकी असा लोण्याला लावून खायचा आहे बरं का. वाव, एकदम बटरी आणि खूप टेस्टी बनला आहे हा डोसा. आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन मोठी किंमत मोजून हा डोसा घ्यायची गरज नाही आपल्याला.
घरच्या घरी अगदी आरामात हॉटेलपेक्षा चांगला डोसा आपण घरीच बनवू शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.